तर मित्रांनो, या मालिकेचे नवीन लेटेस्ट एपिसोड आणि महा एपिसोड लक्ष्मीच्या पावलांनी आणि ठरलं तर मग पाहण्यासाठी या मालिकेचे महा एपिसोड चॅनलला सबस्क्राईब करा। या मालिकेमध्ये पुढं असं महा एपिसोडला दाखवणार आहेत की इकडे सायली धावतच पूर्णाजीजवळ आलेली असते, कारण पूर्णाजींनी तो विष असलेला दुधाचा ग्लास पीत असतात। त्यावर ती तो ग्लास त्यांच्या तोंडापासनं पिता पिता ढकलून देते, त्याला खाली पाडते आणि त्यानंतर ते गरम दूध त्या रोहिणीच्या आणि तिच्या सुनाच्या हातावर जाऊन पडतं। त्यानंतर त्यांचा हात भाजतो आणि हे पाहून पूर्णाजींना फारच राग येतो। त्या सायलीला जोरामध्ये मोठ्या आवाजात म्हणतात, सायली, हा सर्व काय प्रकार आहे आणि तू हे असं का केलंस? त्यावर कल्पना देखील तिच्यावर चिडते आणि तिला म्हणते, हे काय वागणं आहे, हे काय वेडेपणा आहे? त्यानंतर सायली मात्र काही बोलत नाही आणि शांतपणे त्यांचं सर्व बोलणं ती ऐकत असते। आणि त्यानंतर इकडे ते आबाही तिला म्हणतात, अगं सायली, तू असं आगस्ताईपणा करणारी मुलगी नाही आहेस, मग का तू असं केलंस? त्यानंतर ती तरी देखील काहीही बोलत नाही आणि अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो, मी सांगतो सर्वांना। त्यानंतर जे काही सर्व घडलं ते अर्जुन सांगतो। अर्जुन म्हणतो, ज्या वेळेस आरती आणि आमचा काल डान्स झाला त्यानंतर आम्ही रूममध्ये गेलो होतो, तिथे एक खेळणं सापडलं आणि त्या खेळण्यामध्ये अशी चिठ्ठी लिहून ठेवली होती की आता आरती होईल सर्व महाप्रसाद आणि मसाला भात शिजेल, त्यानंतर होईल आयुष्याचा घोट, असं काही लिहिलेलं होतं। आणि त्यानंतर तिथे असं लिहिलेलं होतं की सुभेदारांच्या घरामध्ये बॉम्ब ठेवलेला आहे। त्यानंतर आम्ही पोलिसांना देखील बोलवलं आणि तुम्हा कोणाला उगाचच आनंद तुमचा हिरमोड होऊ नये, तुमच्या आनंदामध्ये विघ्न येऊ नये म्हणून आम्ही कोणालाही सांगितलं नाही। आणि त्यानंतर पोलिसांना साध्या वेशामध्ये बोलवलं। त्यानंतर तुम्ही जेव्हा गार्डन एरियामध्ये बगीचा आपला फुलं आणि ते दाखवत होतात आबांना, त्यावेळेसच आम्ही हे सर्व घर चेक केलं पोलिसांना बोलवून, पण इथे काहीही सापडलं नाही। आणि ज्यावेळेस पूर्णाजी तू इथे गोष्ट सांगत होतीस त्यावेळेस आम्ही सर्वांना बाहेर पोलिसांच्या टीमला पाठवलं, गार्डन एरियामध्ये देखील बॉम्ब सापडलेला नाही। त्यानंतर सायलीने आणि मी ती चिठ्ठी पुन्हा वाचली, त्यावर असं आम्हाला कळालं की ते तसा बॉम्ब ठेवलेला नव्हता, तर त्यांनी आमच्यासोबत माइंड गेम केला आणि दुधामध्ये विष मिसळलं। त्यावर कल्पना म्हणते, अरे पण हे कोणी केलं? त्यावर तो सांगतो, कुमुद मावशीने केलं आहे आणि ती कुमुद मावशी देखील खोटीच आहे। आणि त्यानंतर सायली पूर्णाजींची माफी मागते आणि पूर्णाजींना म्हणते, आजी मला माफ करा, मला असं तुमच्या हातामधलं दूध उडवावं लागलं। आणि त्यानंतर ती रोहिणीची आणि तिच्या सुनाची देखील माफी मागते आणि म्हणते, मला माझ्यामुळे तुम्हाला पोळालं, खरंच मला माफ करा, अगदी मनापासून मी तुमची माफी मागत आहे। आणि त्यानंतर कल्पना विचारते, आत्ता सध्या मानसी कशी आहे? त्यावर ती कला सांगते, तिला जास्त लागलं नाही, आता ती बरी आहे। आणि इकडे घडलेला सर्व प्रकार इकडे त्या नागराजने महिपतला कॉल करून सांगितलेलं असतो। त्यावर तो म्हणतो, काय सांगतोस काय तू? आणि हे कसं झालं? कुठे पळाली ती बाई? असं सर्व विचारत असतो। त्यानंतर तो म्हणतो, ते सगळं मी नंतर सांगतो, पण इथे मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। त्यावर तो म्हणतो, काय प्रॉब्लेम झाला? त्यानंतर नागराज सांगतो आणि तो म्हणतो, आता खरंच अवघड झालं आहे। आता ती बाई पण काही टेन्शनचं कारण नाही, तशी ती बाई काही तोंड उघडणार नाही। आणि त्यानंतर इकडे आधीच महिपतला ती गायत्री फार बोलत असते, त्याच्यावर चिडत असते, कारण खरी कुमुद तिथनं सुटून निघून गेलेली असते। आणि त्यानंतर ज्यावेळेस महिपत हे त्या दोघांना सांगतो की खोटी कुमुद पकडल्या गेली आहे आणि त्यांचा प्लॅन फ्लॉप झालेला आहे, हे ऐकून तर गायत्रीचा मात्र पारात चढतो आणि राहुल देखील त्या महिपतलाच दोष द्यायला लावतो। त्यावर ती गायत्री त्याला खूप काही बरं वाईट बोलते आणि म्हणते, खरं तर माझंच चुकलं, मी तुमच्या नादी लागले आणि माझा प्लॅन चेंज करून मी इथे आले आणि तुम्हाला कॉल केला, माझंच नशीब खराब आहे, असं त्या महिपतला म्हणते। पण एक लक्षात ठेव, आता जर काही झालं ना, यामध्ये जर माझं नाव आलं तर मी तुला सोडणार नाही, अशी ती महिपतला धमकी देते। आणि
आणि त्यानंतर म्हणते आता जे काही करायचं आहे ते मी माझंच करेन असं म्हणून तिथनं निघून जाते. आणि त्यानंतर महिपत राहुलला म्हणतो, बघ हे असं असतं बायकांचं, बायकांना जराही धीर नसतो, दम नसतो. त्यावर तो राहुल म्हणतो, काय चुकलं तिचं, ती जे काही बोलली आहे ते अगदी बरोबरच आहे. मी तर तुम्हाला आधीपासूनच म्हणत होतो तुमच्या माणसांना नीट पाळत ठेवायला लावा, पण तुम्ही काही ऐकतच नव्हतात. इनफॅक्ट आता मीही मला असं वाटतंय की तुमच्या नादी लागून चूकच केली. मी माझं कलाला घेऊन तुमचं न ऐकता तिकडे जायला पाहिजे होतं, पण कुठून मला बुद्धी सुचली आणि मी तुमचं ऐकलं असं तो त्या महिपतला म्हणत असतो. त्यानंतर तिथे खोटी कुमुद येते, वाचवा वाचवा म्हणत असते आणि ती महिपत समोर रडत असते. त्यावर तो म्हणतो, काय झालं, तू त्यांना काही सांगितलंस का? त्यावर ती म्हणते, नाही मी तर काही त्यांना सांगितलं नाही, पण ते माझ्या पाठीमागे लागलेले आहेत. जर त्यांनी मला पाहिलं तर ते मला पोलिसांमध्ये देतील. त्यावर राहुल म्हणतो, तुझ्यामुळे मी अडचणीत आलो आहे महिपत, तुझं ऐकून मी तुझं ऐकायलाच नको होतं. आणि त्यानंतर तोही म्हणतो, आता मी काय करू? त्यावर तो म्हणतो, आता इथे पोलीस येण्याच्या आधी तू समोरच्या दारानं जा, मी मागच्या दारानं जातो. आणि त्यानंतर तो राहुल महिपत तिथनं निघून जातो आणि राहुलही पुढच्या दारानं जायला लागतो. तेवढ्यातच तिथे पोलीस, कला आणि अद्वैत सर्वजण येतात आणि त्या राहुलला ते इन्स्पेक्टर पकडतात. त्यानंतर ती खोटी कुमुद देखील तिथनं पळायला लागते. तिलाही ती कला पकडते आणि त्यानंतर ती गयावया करते, रडायला लागते आणि म्हणते, मला माफ करा, मी तर हे फक्त पैशासाठी केलं होतं, यामध्ये माझी कोणासोबतही काही खाजगी दुश्मनी नाही असं म्हणून ती अद्वैतची आणि कलाची माफी मागायला लागते. पण पोलीस मात्र तिला सोडत नाहीत. आणि इकडे तो म्हणतो, अद्वैत खरं तर ह्याला अटक झाली आहे याचा मला आनंद नाही, दुःखच आहे, पण हे करणं भाग आहे असं तो त्या इन्स्पेक्टरला सांगतो. आणि तो राहुल म्हणतो, दादा मला माफ कर. त्याला रडण्याचं नाटक करतो, माफी मागण्याचं नाटक करत असतो. आणि त्यानंतर इकडे घरी खरी कुमुद असते. खऱ्या कुमुद मावशीला ती मानसी आणि तेजस दोघं सर्व काही गायत्रीबद्दल, गायत्रीचा भूतकाळ विचारण्याचा प्रयत्न करत असतात, पण ती काही सांगत नसते. ती काहीही बरळल्यासारखं बोलत असते. ती म्हणत असते, तो येईल, तो मला मारेन, सगळीकडे अंधार झालेला आहे, असं काहीही ती बरळत असते. त्यावर तो तेजस म्हणतो, मला काही वाटत नाही की ही बाई काही सांगेन. त्यावर ती म्हणते, तुम्ही जरा पेशन्स ठेवा, मी त्यांच्याकडनं सर्व काही खरं काढून घेईन. आणि त्यानंतर ती अचानकच ते दोघं बोलत असताना ती म्हणते, गायत्री लहान आहे, ती रडत आहे, तिला वाचवा. आणि त्यानंतर ते जी मानसी असते तिला हिंट भेटते आणि ती तिच्याकडनं सर्व हळूहळू खरं काढून घ्यायला लागते. आणि त्यानंतर इकडे कल्पना आणि त्या अर्जुनचे बाबा बसलेले असतात. त्यावर अर्जुनचे बाबा कल्पनाला म्हणतात, कल्पना खरंच किती छान झालं ना सर्व काही कार्यक्रम, आता आजची दहीहंडी ही अगदी व्यवस्थितच होईल. त्यावर कल्पना म्हणते, हो. त्यावर ते म्हणतात, पण तू असा किती दिवस राग धरून ठेवणार आहेस मनामध्ये? आणि अर्जुनचे बाबा कल्पनाला विचारतात, मला एक गोष्ट सांग, आपण हे सर्व सण समारंभ कशासाठी सेलिब्रेट करत असतो? त्यावर ती म्हणते, कशासाठी म्हणून काय विचारतात, घरातली माणसे एकत्र यावी, आनंद मिळावा आणि नाती अजूनच त्यांच्यासोबत घट्ट व्हावी म्हणून. त्यावर तो म्हणतो, नाही ते सर्व तर आहेच, पण आणखी त्याशिवाय आपल्या मनातली निगेटिव्हिटी जावी आणि पॉझिटिव्हिटी यावी यासाठी देखील हे सर्व करतच असतो. त्यावर ती म्हणते, बरोबर आहे तुमचं. आणि त्यावर ते म्हणतात, जर माझं बरोबर आहे तर मग तू आणखी मनामध्ये राग का धरला आहे? त्यावर ते म्हणतात, मग तुझ्या मनातली निगेटिव्हिटी तू कधी दूर करणार आहेस, म्हणजे बघ, आणि तो गोंधळ कधी थांबवणार आहेस तुझ्या मनामध्ये जो चालू आहे तो? त्यावर ती म्हणते, असं काही नाही. त्यावर ते म्हणतात, मला माहीत आहे कल्पना, मला स्पष्ट दिसतंय तुला तन्वीचा राग देखील आलेला आहे आणि तिच्याविषयी तुझ्या मनामध्ये प्रेम देखील आहे, त्यामुळे ते विसरताही येत नाहीये असं अर्जुनचे बाबा तिला सांगतात. त्यानंतर मधुभाऊ सर्व आश्रम शोधतात, पण त्यांना कुठेही सायलीचं गाठोडं दिसत नाही. त्यावर ते म्हणतात, कुठे केलं असेल सायलीचं गाठोडं? आता ते मला सुभेदारांच्या घरामध्येच सायलीकडेच भेटेन असं वाटतंय. त्यानंतर ते तिकडे जायला निघतात आणि तेवढ्यातच तिथे काम करणारी बाई येते
आणि त्यांना म्हणते विमलताई की आता तुम्ही कुठे जात आहात. त्यावर ते म्हणतात अगं आपल्या साऊकडे जात आहे, तिला जरा भेटून यावं म्हटलं. त्यावर ती म्हणते हो, कारण साऊमुळेच तर तुमची सुटका झाली आहे आणि आज आपला आश्रम देखील आपल्याला भेटला आहे. त्यावर ते म्हणतात ते देखील आहेच, पण आज अन्नपूर्णा ट्रस्टची 50 वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांनी कार्यक्रम ठेवला आहे, त्यासाठीही त्यांनी आमंत्रण दिलं होतं. मी तिकडे जाऊन येतो, तोपर्यंत तू मुलांची नीट व्यवस्थित काळजी घे, आश्रम सांभाळ आणि कानाला वेळेच्या वेळी औषध दे, त्याला जेवण दे आणि त्यानंतर कन्हैयाची देखील मी फीस काढून ठेवलेली आहे. तो काल फीससाठी रडत होता. त्यानंतर ते पैसे काढून तिच्या हातामध्ये देतात आणि म्हणतात त्याची एवढी फीस भरण्यासाठी त्याला हे पैसे दे आणि ते म्हणतात चल आता जातो मी. त्यावर ती म्हणते तुम्ही मधुभाऊ विसरलात का, जातो का म्हणतात, येतो असं म्हणावं, तुमचीच तर ही शिकवण आहे ना. त्यावर ते म्हणतात हा बरोबर आहे आणि आणखीन एक काम त्या श्रेयसची आणि श्रेयाची तुला माहीत आहे त्यांची फीस आणि कपडे देखील त्यांना घ्यायचे आहेत, ते घे. त्यावर ती म्हणते मधुभाऊ तुम्हाला काय वाटत आहे, मी हे सर्व करणार नाही असं वाटतं का तुम्हाला, तुम्ही निश्चिंतपणे जा, मी इथं व्यवस्थित सर्व काही करेन. त्यावर ते म्हणतात नाही ग, तुझ्यावर माझा विश्वास तर आहेच, पण फक्त तुला आठवण करून दिली. त्यानंतर ती म्हणते चला आता या तुम्ही, किती उशीर होत आहे. त्यावर ते म्हणतात आता जर तू बोलायचं सर्वात आधी थांबली तर मी जाऊ शकेन ना. त्यानंतर ती म्हणते हो हो आणि त्यानंतर मधुभाऊ तिथनं इकडे सुभेदारांच्या घरी यायला निघतात. इकडे ते अर्जुनचे बाबा कल्पनाला म्हणत असतात सायलीबद्दलचा तुझ्या मनातला राग काढून टाक. त्यावर ते म्हणतात कधीतरी तिला प्रेमाने जवळ घे, कारण मला माहीत आहे तुझ्याबद्दल तिच्या मनामध्ये खूप प्रेम आहे, तसंच तुझ्याबद्दलही तिच्या मनामध्ये प्रेम आहे, पण ती जे काही आधी वागली त्याचाच राग तू धरून बसली आहेस. त्यावर ती म्हणते झालं का तुमचं, आता मी सांगते तुम्ही जसं मला सांगत आहेत तसं मला वागायला जमणार नाही, त्यामुळे आपण हा विषय इथेच थांबूया, कारण मला बाहेर खूप कामे पडलेली आहेत. त्यानंतर ते म्हणतात ठीक आहे. त्यावर ती म्हणतो मला वाटतं तू पुन्हा एकदा तुझ्या निर्णयावर विचार करावास. त्यावर ती म्हणते आता मला कोणाला जवळ करण्यापासून भीती वाटत आहे, असं वाटतं जर मी एखाद्याला माया केली, प्रेम लावलं तर तो माणूस माझा विश्वासघातच करेन असं मला वाटायला लागतं, त्यामुळे मी आता कोणालाही जास्त जवळीक साधत नाही, तेच बरं, त्यातच भलं आहे. उगाचच तन्वीमुळे माझं डोकं आधीच डिस्टर्ब झालेलं आहे, आता आणखी काही नवीन त्रास मी सहन करू शकणार नाही. ती कल्पना हे सर्व त्या अर्जुनच्या बाबाशी सांगत असते, त्याला बोलत असते. आणि इकडे नागराज सकाळी सकाळी मैपतला भेटण्यासाठी गेलेला असतो. त्यावर तो मैपत त्याला पाहून म्हणतो काय मग नागराज सेठ आज एवढ्या सकाळी इकडे कसं काय. त्यावर तो म्हणतो इमर्जन्सीच तशी आहे, कारण काय आहे ना आमच्या प्रतिमा वहिनींची स्मृती हळूहळू वापस यायला लागली आहे आणि त्यांना अपघाताच्या पूर्वीच्या देखील गोष्टी बऱ्याचशा आठवायला लागलेल्या आहेत. त्यावर मैपत म्हणतो आणि हे तुम्ही तोंड वर करून मला सांगत आहात. त्यावर तो म्हणतो नाही नाही तुम्हाला सांगत नाहीये तर आता मीच काहीतरी करणार आहे, तुला कळतंय ना मैपत भाई, आता जर असं तिची स्मृती वापस आली तर आपल्यासाठी ते किती महागात पडेल. त्यावर तो म्हणतो आपल्यासाठी नाही तर फक्त माझ्यासाठी. त्यावर तो मैपत म्हणतो तिचं थोबाड जळताना तिने मला पाहिलेलं होतं. त्यावर नागराज म्हणतो अरे मला देखील पाहिलं आहे की नाही हे आपल्याला आणखी कुठे माहीत आहे. त्यावर मैपत त्याला म्हणतो अरे नागराज सेठ एवढं काय तू गरम होतोस, काहीतरी करूत आपण. तो विचारतो मला आधी सांगा तुमच्या अर्धवट हलक्या डोक्याच्या वहिनीला नेमकं काय काय आठवत आहे. त्यावर नागराज म्हणतो त्याचं काय आहे ना, ज्यावेळेस वहिनी आणि दादा त्या आश्रमामध्ये गेलेले होते त्यावेळेस तन्वीनं काढलेलं लहानपणीचं एक चित्र तिथे होतं. त्यावरनं ते सर्व तिला आठवलं की लहानपणी देखील तन्वी असे चित्र काढायची, म्हणजे पूर्ण काही नाही पण असं अधूनमधून अर्धमुर्ध तिला आठवत राहतं. त्यावर तो म्हणतो असं अर्धच आठवत आहे तर तुम्ही एवढे आत्ताच घाबरलेले आहात. त्यावर तो म्हणतो मला कसलीही रिस्क घ्यायची नाही आहे मैपत. तो म्हणतो जेव्हा तिला पूर्ण आठवायला लागेल तेव्हा आपण एकदाच कायमचंच तिला ढगामध्ये पाठवू. मागच्या वेळेस काय मी तिचा अर्धा चेहराच खराब केला होता, पण यावेळेस मात्र तसं नाही तर पूर्ण तिलाच वरती पाठवू. त्यावर तो नागराज म्हणतो
पण तोपर्यंत मी काय करू? मी काय तिला आज काय आठवलं, उद्या काय आठवलं याच्या नोंदी करत बसू की काय? त्यावर तो म्हणतो, तोपर्यंत तू त्या अर्जुनवर लक्ष दे, कारण मला त्या अर्जुनला कायमचा संपवायचा आहे. त्यावर तो म्हणतो, नाही. त्यावर तो म्हणतो, तुला माझं हे काम करावंच लागेल, कारण आता त्या अर्जुनच्या घरामध्ये जाणारा विश्वासातला तू एकमेव असा माझा माणूस उरलेला आहेस. त्यानंतर तो म्हणतो, ठीक आहे, आणि तिथनं निघून जातो. आणि इकडे सर्वजण दहीहंडी फोडण्यासाठी तयार होऊन आलेले असतात गार्डन एरियामध्ये. आणि त्यावर तो अर्जुन त्या सायलीला बघतच राहतो आणि ती सायली म्हणते, असं काय बघत आहात? इथे आजूबाजूला लोक देखील आहेत. त्यावर तो म्हणतो, बघू दे ना, मग काय झालं तुला असं? त्यावर तो म्हणतो, तुला बघण्यासाठी मी स्पेशली लायसन देखील आहे, आता आपलं लग्न झालं आहे. आणि असं म्हणून अंगठी तिला दाखवतो. त्यावर ती म्हणते, तुम्ही असं माझ्याकडं बघायलात ना की मला कसं तरी होतं. त्यावर तो म्हणतो, आणि जर मी तुझ्याकडं नाही बघितलं ना आणि तू आजूबाजूला असलीस ना की मग मला कसं तरी होतं, असं तिला म्हणत असतो. आणि त्यानंतर तिची तिथे दृष्ट काढतो. त्यावर ती म्हणते, काय करतात? सर्वजण बघत आहेत. त्यावर तो म्हणतो, मग काय झालं, मला नाही फरक पडत. आणि त्यानंतर ती कला म्हणते, बघताय ना किती प्रेमाने तिची दृष्ट काढत आहेत भाऊजी. त्यावर तो म्हणतो, मग काय झालं, तुला काही तुझी दृष्ट काढावी असं वाटतं का? त्यावर ती म्हणते, नाही, मला असं काही वाटत नाही. त्यावर तो म्हणतो, खरं तर तूच माझी दृष्ट काढायला हवीस. त्यावर ती म्हणते, आता जर चांदेकर तुम्ही शांतच बसा. आणि त्यानंतर इकडे मानसी देखील तेजसला म्हणत असते सेम तेच. तेजस तिची दृष्ट काढत असतो. तर ती म्हणते, आपल्यातलं भांडण मी आणखी विसरलेली नाही आहे, त्यामुळे तुम्हाला दृष्ट काढण्याची काहीही गरज नाही. आणि त्यानंतर इकडे सायली आणि अर्जुन त्या दोघांकडेही येतात आणि त्यांनी मानसीला नोटीस केलेलं असतं. त्यावर ते म्हणतात, मानसी, आता किती दिवस असा तेजसबद्दलचा राग तू मनामध्येच आडी धरून बसणार आहेस? आता त्याचा राग सोडून दे, असं तिला सांगून कन्व्हिन्स करत असतात. आणि तेवढ्यातच तिथे पूर्ण आजी आणि आबा येतात. त्यानंतर ते विचारतात, काय रे पोरांनो, तयारी झाली की नाही? आता काही असेच गप्पा मारत इथे बसणार आहात का? दहीहंडी कधी फोडायची आहे आणि पथक कधी येणार आहे, असं ते विचारायला लागतात. त्यावर अर्जुन म्हणतो, तुम्ही काहीच काळजी करू नका, सर्व काही व्यवस्थित होणार, सर्व काही झालेलं आहे. आधीचा मी सर्वांना कॉल केलेला आहे, पथक आता कोणत्याही क्षणी इथे येतच असेल. आणि आबा पूर्णाजींना म्हणतात, पूर्णे, खरंच आता खूप वर्षांनी सुभेदारांचा दहीहंडी पाहण्याचा योग आला बघ. त्यावर तो तेजस म्हणतो, आबा तुम्ही काही काळजीच करू नका, आता नुसतं बघतच राहा आम्ही काय कल्ला करतो ते, आणि कशी एका खेपेतच दहीहंडी फोडतो. त्यावर तो म्हणतो, फक्त आता आमचा जोश बघून तुम्ही इकडे आमच्या टीममध्ये येऊ नका, नाहीतर सर्वांना कळणार नाही की दहीहंडी आहे की क्रिसमस आहे. सेंटा क्लॉज वाटतान तुम्ही, कारण ते केस आणि ते सेम. त्यावर अद्वैत आणि अर्जुन त्याला म्हणतात, काय हे तेजस? आणि पूर्ण आजी हसायला लागतात. त्यानंतर ते सर्वच जण हसायला लागतात आणि तेजस म्हणतो, आबा खरंच माफ करा, मी आपलं मजाक केला, सॉरी बरं का. त्यावर ते म्हणतात, काही नाही, इट्स ओके. आणि नंतर त्या मुली म्हणतात, पण आता तर मुलींचं पथक येणार आहे, तुम्ही काही मुलींच्या पथकामध्ये येऊन दहीहंडी फोडणार आहेत की काय? त्यावर तो म्हणतो, अर्जुन हे काय बोलतायत ह्या पोरी, आता काही ह्या दहीहंडी फोडणार आहेत का? त्यावर त्या म्हणतात, हो, यावर्षी आम्हीच दहीहंडी फोडणार आहोत. त्यावर तो तेजस म्हणतो, ते काही उगाचच बोलण्याचा खेळ नाही, वरती चढावं लागतं, जमेल का? त्यावर त्या म्हणतात, आता तुम्ही फक्त बघतच राहा आम्ही काय कमाल करतो ते, आणि कशी तुमच्या आधी दहीहंडी फोडून दाखवतो. आणि त्यानंतर पूर्णाजी देखील म्हणतात, खरंच आजकालच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली आघाडीवर आहेत, तर खरंच पोरींनो तुम्ही फोडा दहीहंडी. त्यानंतर ते त्यांना म्हणतात, चॅलेंज बघतोच आता आम्ही की तुम्ही कशी दहीहंडी फोडता. आणि त्यानंतर त्या म्हणतात, चॅलेंज ॲक्सेप्टेड, तुम्ही आम्हाला बघतच राहाल. आणि त्यानंतर तो अर्जुन त्या सायलीला म्हणत असतो, खरं सांगू का सायली, ज्या वेळेस मी तुला पहिल्यांदी दहीहंडी
फोडताना पाहिलं त्यावेळेसच मी तुझ्या प्रेमामध्ये पडलो होतो असं तो तिला सांगतो. आणि त्यानंतर दहीहंडीचं पथक येतं. त्या मुली आरडाओरडा करत आतमध्ये येतात आणि सगळीकडे गाणे लागतात. त्यानंतर थोड्याच वेळात पाऊस देखील तिथे पडायला लागतो आणि सर्वजण गाण्याच्या तालावर नाचायला लागतात. आणि इकडे सर्वत्र आनंदी वातावरण असतं, कारण तिथे दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम चालू झालेला असतो. अर्जुन सायलीला आणि त्या सर्वांना सांगतो आणि ह्या मुलींना सर्वात पहिले समर्थन देणारा व्यक्ती मी आहे. त्यावर अद्वैत आणि तो तेजस म्हणतात, ह्याचं तर हे नेहमीचंच आहे. ज्यावेळेस सायली वहिनीचं काही असेल त्यावेळेस हा पहिले हार मानतो आणि टीममध्ये राहत नाही, तिथनं बाजूला एकटा पडतो. त्यानंतर ते म्हणतात, चला आता ठीक आहे, तुम्ही बोलवलंच आहे मुलीचं पथक, तर आम्हाला देखील बघू द्या तुम्ही कशी दहीहंडी फोडता. चला तर मग आम्ही तुम्हाला चेअरअप करू यावेळेस. आणि तेथेच आबा म्हणतात, काय मग आता इथे सुद्धा मुलींचंच राज्य आहे की काय, आता तर सगळं वेगळंच आहे असं म्हणतात आणि सर्वजण हसायला लागतात. आणि त्यानंतर पूर्णाजी म्हणतात, अशी कुठलीच गोष्ट नाही ज्या गोष्टी मुलं करू शकतात आणि मुली करू शकत नाहीत. त्यावर कला म्हणते, आजोबा आता तुम्ही बघाच आम्ही कशी दहीहंडी फोडतो. आणि त्यानंतर त्या पूर्णाजी प्रतापला आणि त्या कल्पनाला आवाज देतात. अस्मिताला देखील म्हणतात, अगं आता तुम्ही बाहेर या, दहीहंडी सुरू होत आहे. आणि त्यानंतर इकडे ते बाहेर येतात, दहीहंडी सुरू होते. आणि त्यानंतर इकडे त्याच गोंधळामध्ये तिथे कोणाचंही लक्ष नसताना ते मधुभाऊ देखील आलेले असतात. आणि त्यानंतर मधुभाऊंना त्या तिथं गठोडं सापडायचं असतं, त्यासाठी ते दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये न थांबता डायरेक्ट सुभेदारांच्या घरामध्ये जातात. आणि त्यानंतर इकडे कार्यक्रम सुरूच असतो आणि ते मधुभाऊ तिथनं त्या सायलीच्या रूममध्ये जातात आणि तिथे ते गाठोडं किंवा त्यातली कोणती वस्तू सायलीच्या कपाटामध्ये सापडते का हे सर्वत्र पाहायला लागतात, पण त्यांना कुठेही काहीही सापडत नाही. त्यानंतर ते सायलीचं कपाट उघडतात आणि कपाटामध्ये देखील खालीवरी ड्रॉवरमध्ये आणि सर्वत्र काही सापडतंय का हे बघत असतात. आणि इकडे मुलींचा एकावर एक थर रचत असतो आणि मधुभाऊ काहीच सापडत नाही या गोष्टीमुळे परेशान झालेले असतात. ते विचार करतात आणि स्वतःशीच म्हणतात, सायलीच्या रूममध्ये तर काहीच नाही. त्यानंतर ते पूर्णाजीच्या रूममध्ये जातात. त्यांना वाटतं कदाचित सायलीने पूर्णाजीकडे काही ठेवलेलं असेल. त्यानंतर ते पूर्णाजीच्या रूममध्ये जातात आणि तिथे देखील सापडायला लागतात. त्यानंतर त्या सापडत असताना आवाज येत असतो कपाटाचा, त्यामुळे नागराजही बघतो वाकून की आतमध्ये कोण आहे. त्यावर ते बघत असतो तर त्याला मधुभाऊ दिसतात आणि तो विचार करतो, हे म्हातारं इथे कशाला आलेलं आहे आणि हे असं काय सापडत आहे. त्यानंतर तो नागराज त्याच्यावर लक्ष ठेवतो, तिथे चोरून बघत असतो की नेमकं मधुभाऊ काय करत आहेत आणि काय शोधत आहेत. हे नागराज तिथनं दुरून बघत असतो. त्यावर मधुभाऊला त्या पूर्णाजीच्या रूममध्ये देखील काही सापडत नाही. आणि त्यानंतर तिथनं ते बाहेर येत असताना तो फोटो त्यांच्या हातनं पडतो आणि इकडे एकावर एक दहीहंडीचे थर रचून झालेले असतात आणि सर्वजण चीअरअप करत असतात. पूर्णाजी देखील खूप आनंदी असतात आणि घरामध्ये कोणाचंही लक्ष नसतं. सर्वजण अगदी मग्न झालेले असतात, कारण सायली आता थर रचून झालेले असतात आणि सायली त्या थरावर चढत असते आणि सर्वजण सायलीच्या नावाने चीअरअप करत असतात. आणि त्यानंतर इकडे मधुभाऊंना शेवटी तो फोटो त्यांच्या हाती लागतो, जो फोटो प्रतिमाचा आणि सायलीचा लहानपणीचा पूर्णाजीच्या रूममध्ये असतो. त्यानंतर इकडे तो नागराज बघतो की नेमकं हे म्हातारं काय सापडत आहे आणि बाहेर एवढा मोठा कार्यक्रम चालू असताना ह्याचं इकडे काय काम आहे असं तो नागराज त्याला स्वतःच्या मनाशी म्हणून बघत असतो, त्याच्यावर वॉच ठेवत असतो. त्यानंतर मधुभाऊ तो फ्रेम घेतात आणि बघतात, त्यावरनं हात फिरवतात, त्यावर त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि पूर्णाजीला मात्र याची काहीही कल्पना नसते. त्या आजी तिकडे
दहीहंडी ती सायली फोडत असताना बघत असतात. मुलींसाठी त्याची अरब करत असतात. त्यानंतर ती वरती चढते आणि सायली फायनली दहीहंडी फोडते आणि त्यानंतर सर्वजण तिने दहीहंडी फोडत असताना सर्वजण सायली सायली म्हणून तिला चेअरअप करत असतात आणि सर्वत्र गाणे वाजतात आणि वरतून पाऊसही चालू असतो. त्यामुळे सर्वजण त्या आनंदामध्ये मग्न झालेले असतात आणि इकडे ते जे आजोबा असतात मधुभाऊ ते त्या फोटोवरनं हात फिरवत असतात आणि म्हणतात, खरंच माझी सायली ही तन्वी नेमकी सायलीच आहे. आणि ते म्हणतात, मग प्रिया कोण आहे? आणि प्रिया एवढे दिवस तन्वी म्हणूनच मी तिचा सांभाळ केला. त्यावर ते म्हणतात, ही प्रिया नक्की कोण आहे याचा शोध घ्यायलाच हवा. आणि त्यानंतर ते म्हणतात, तन्वी म्हणजे सायली आहे आणि याचा अर्थ असा की सायली प्रतिमाची मुलगी आहे. त्यावर ते म्हणतात, आता हे सर्वांना खरं आणि खोटं कळायलाच हवं. आता तर माझ्या हाताला ठोस पुरावा देखील लागलेला आहे. माझी सायली अनाथ नाही आहे, तिला आईवडील आहेत असं म्हणून ते रडायला लागतात आणि त्या फोटोकडे बघतात. तो फोटो स्वतःच्या छातीशी धरतात आणि म्हणतात, माझी सायली खरंच लहानपणी आलती त्यावेळेस का घाबरलेली होती हे मला आत्ता कळत आहे. खरंच सायलीचे आणि प्रतिमाचा स्वभाव देखील फार मिळता जुळता आहे. आणि त्यानंतर ते असं म्हणून रडतात तर तिथे नागराज हे सर्व दुरून बघत असतो आणि तो स्वतःच्या मनाशीच म्हणतो, आता ह्या म्हाताऱ्याला तर खरं कळालं आहे. आता जर हे बाहेर गेलं आणि ह्यांनी सगळीकडे बोंबाबोंब केली तर लगेचच माझ्यावर सर्वजण संशय घेतील आणि त्यानंतर माझं पितळ उघडं पडेल. त्यावर तो म्हणतो, आता हे होता कामाने ह्याला मला रोखलंच पाहिजे. त्यानंतर तो त्याच्या मागे मागे जातो आणि जाता जाता तो म्हणतो, आता महिपतलाही हे कळवतो. त्यानंतर तो म्हणतो, आता ह्याला कळवत बसलं तर फार वेळ जाईल आणि तोपर्यंत ते म्हातारं बाहेर जाऊन सगळ्यांना सांगेन, एवढा माझ्याकडे वेळ नाही आहे असं म्हणून तो स्वतः त्याच्या मागे मागे जातो आणि मागे मागे गेल्यानंतर त्याला थांबवतो आणि तिथे चाकू असतो. तो चाकू त्याच्या पोटामध्ये खुपसतो आणि त्यानंतर मधुभाऊ आवाज देतात, पण इकडे एवढा गाण्यांचा आवाज असतो त्यामुळे मधुभाऊचा आवाज तिथपर्यंत व कोणापर्यंत पोहोचत नाही आणि त्यानंतर तो पुन्हा पुन्हा त्यांच्या पाठीमध्ये वार करत असतो आणि ते मधुभाऊ आवाज देतात पण कोणापर्यंतच त्यांचा आवाज पोहोचत नाही. आणि त्यानंतर तिथे घरामध्ये तो अद्वैत त्याचा मोबाईल घरामध्ये राहिलेला असतो म्हणून तो मोबाईल घेण्यासाठी येतो आणि त्यानंतर तो ज्या वेळेस येतो त्यावेळेस त्याला हे सर्व दृश्य दिसतं पण तिथे महिपत नसतो. त्याला फक्त एवढंच दिसतं की मधुभाऊ जखमी अवस्थेमध्ये आहेत आणि मधुभाऊ त्याला म्हणत असतात की माझ्या अर्जुनला बोलो, जावया बापूला बोलो. पण तो अद्वैत म्हणतो, तुम्हाला हे कोणी केलं असं तो विचारत असतो. त्यावर त्यांना बोलताही येत नसतं तरी देखील ते म्हणत असतात, मला जावाई बापूंना काहीतरी सांगायचं आहे, त्यांना बोलो. पण अद्वैत म्हणतो, तुम्हाला हे कोणी केलं? त्यावर ते म्हणतात, मला जे सांगायचं आहे ते तू जावाई बापूंना जाऊन सांग. त्यावर तो म्हणतो, काय बोलायचं आहे तुम्हाला? त्यावर ते सांगतात, सायली ही तन्वी आहे आणि सायली प्रतिमाची मुलगी आहे. हे शब्द ऐकताच अद्वैतला मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर अद्वैत जखमी अवस्थेमध्ये बाहेर येत असतो कारण अद्वैतवर देखील हल्ला झालेला असतो. आणि इकडे सर्वजण सायली दहीहंडी फोडत असते ते बघत असतात. त्यानंतर कोणाचंही लक्ष जात नाही. अद्वैत बाहेर येतो. अद्वैतला चालताही येत नसतं आणि त्याला धक्का देखील बसलेला असतो. त्यानंतर त्याचं लक्ष कडे जातं आणि तो अर्जुनला आवाज देतो. त्यानंतर अर्जुननेही पाहिलेलं असतं की तो जखमी अवस्थेमध्ये आहे. तर अर्जुन देखील त्याच्याजवळ जातो आणि त्याला विचारतो, हे सर्व कसं झालं, काय झालं, कोणी केलं? त्यानंतर तो म्हणतो, मधुभाऊ मधुभाऊ असंच तो म्हणत असतो आणि त्यानंतर सर्वजण तिथे येतात. दहीहंडी ऑलरेडी फोडून झालेली असते. सर्व गाण्यांचा आवाज बंद होतो आणि सर्व गर्दी त्या अद्वैतच्या भोवती जमा होते. त्यावर ती कला विचारते, चांदेकर हे कोणी केलं आणि तुम्हाच्यावर असे वार कोणी केले, कसं झालं हे सर्व? त्यावर तो अर्जुन त्याला म्हणत असतो, काय झालं बोल ना. तर तो म्हणतो, मधुभाऊ आहेत मध्ये, त्यांना देखील लागलं आहे. आणि त्यानंतर सायली आणि ते सर्वजण मधुभाऊंकडे जातात. त्यानंतर ते बघतात
तर मधुभाऊंच्या अंगावरही फार वार झालेले असतात आणि त्यानंतर पूर्ण आजी तर फार धक्काच त्यांना बसलेला असतो आणि त्यानंतर सर्व तिथे गोळा होतात. त्यावर रोहिणी म्हणते, हे सर्व काय चाललेलं आहे असं ती म्हणते आणि त्यानंतर सायली घरामध्ये जाते कारण तो अद्वैत सारखं घराच्या दिशेने हात करत असतो. त्यानंतर ती बघते तर तिथे मधुभाऊ जखमी अवस्थेमध्ये पडलेले असतात. त्यानंतर ती मोठ्याने रडायला लागते आणि अर्जुनला आवाज देते. त्यानंतर अर्जुन देखील घरामध्ये जातो आणि बघतो तर मधुभाऊ तिथे पडलेले असतात. त्यानंतर तो सायलीला घेतो आणि म्हणतो, सावर स्वतःला, ह्यांना काहीही झालेलं नाहीये. आणि सायली वारंवार मधुभाऊला म्हणत असते, हे कोणी केलं मधुमामा, उठा ना, असं कसं झालं. त्यानंतर ती असं म्हणत असते आणि अर्जुन लगेचच ॲम्ब्युलन्सला फोन करतो आणि सायलीला म्हणतो, तू इथेच थांब, आम्ही मधुभाऊंला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो. त्यानंतर अद्वैत आणि मधुभाऊंला घेऊन अर्जुन आणि तो तेजस आबाही त्यांच्यासोबत जातात आणि त्यानंतर सायली इकडे रडतच असते कारण तिला मोठा धक्का बसलेला असतो. ते अपेक्षितच नसतं आणि मधुभाऊ इथे कधी आले असं ती विचारत असते. तुम्ही मधुभाऊला इथे येताना पाहिलं होतं का? त्यावर सर्वजण म्हणतात, नाही, आम्ही देखील बाहेर. इकडे तो अर्जुन आणि तेजस त्या मधुभाऊला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले असतात आणि त्यानंतर मधुभाऊच्या पाठीमध्ये लागलेली गोळी काढली जाते आणि त्यांच्यावर झालेल्या वारांना मलमपट्टी केली जाते. पण मधुभाऊ आणखीन बेशुद्ध अवस्थेमध्येच असतात आणि त्यानंतर इकडे सायली आणि अर्जुन महिपतकडे जातात आणि महिपतला म्हणतात, आम्हाला माहीत आहे या सर्वामागे तूच आहेस, तूच मधुभाऊंला मारण्याचा प्रयत्न केलास आणि आणखी बरंच काय काय ते महिपतला बोलायला लागतात. तर महिपतला राग येतो आणि महिपत त्या अर्जुनचं गळा दाबायला लागतो. त्यानंतर त्या दोघांमध्ये बरीच झटापट होते. तर मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी आणि ठरलं तर मग या मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.